प्रभूला आशीर्वाद द्या, ओ माझ्या आत्मा, ओ प्रभू माझा देव, तू खूप महान आहेस, तुझे वस्त्र वैभव आणि प्रतिष्ठेने सजलेले आहेत. शुक्रवार 23 जानेवारी 2026. आजच्या सकाळच्या ध्यानासाठी मी संत योहानच्या सुवांगतून अध्याय 16 श्लोक 32 निवडला आहे. पहा, त्या वेळा येत आहेत, खरेच त्या आल्या आहेत, जेव्हा तुम्ही प्रत्येक तुमच्या घरी विखुरले जाल आणि मला एकटे सोडून जाल. तरीही मी एकटा नाही, कारण मी पिता माझ्याबरोबर आहे. सकाळची शुभेच्छा मित्रांनो. काहीही घडो, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून जाऊ, प्रभू आमच्याबरोबर आहे. चला या श्लोकावर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे कधीच एकटे नाही. येशू आपल्या शिष्यांशी बोलत होते की तो उंचावला जाणार आहे किंवा पुढे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाणार आहे. त्याने शिष्यांना प्रोत्साहित केले की तुम्हाला जगात खूप आव्हाने भेटतील, पण काळजी नका करा, मी तुमच्याबरोबर आहे आणि मी जगावर विजय मिळवला आहे. पण तरीही येशूने त्यांना आठवण करून दिली की एक वेळ येईल जेव्हा तुम्हा सर्वजण विखुरले जाल, माझ्यापासून पळून जाल. संकटाची परिस्थिती आली तेव्हा मी एकटा राहीन. पण त्याने जोर देऊन सांगितले की तो एकटा राहणार नाही, तर त्याचा पिता त्याच्याबरोबर राहणार आहे. आम्हाला समजून घ्यायचे आहे की संकटाची परिस्थिती भेटलेल्या कोणालाही नेमके तेच घडेल, की जे लोक त्यांच्याबरोबर होते ते सर्व दूर होतील आणि त्यांना एकटे सोडतील. पण येशू म्हणतो की प्रभू त्याच्याबरोबर आहे. मित्रांनो, प्रभूंकडून हे आम्हाला शिकायचे आहे. आम्ही आव्हानांमधून चालू. आम्ही अशा परिस्थितीमधून चालू जेथे आम्हाला वाटते की आमच्याबरोबर असतील ते लोक कधीच आमच्याबरोबर नसतील, पळून जातील, दूर होतील. पण तेव्हा येशूंकडून आम्हाला शिकायचे आणि समजून घ्यायचे आहे की पिता आमच्याबरोबर राहणार आहे. तो कधीच आम्हाला एकटे होऊ देणार नाही. मग संकट कितीही मोठे असो, परिस्थिती कशीही असो, आम्ही कितीही अपयशी ठरलो असलो, आम्ही त्याच्या विरुद्ध कितीही गेलो असलो, प्रभू आमच्याबरोबर आहे आणि विशेषतः जेव्हा आम्ही प्रभूसाठी मोहीम स्वीकारली आहे, तेव्हा तो येशूसोबत क्रूस घेतल्याप्रमाणे आमच्याबरोबर राहणार आहे. मित्रांनो, देव आमच्याबरोबर आहे. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू, आम्हाला समजावून दिल्याबद्दल की तू आमच्याबरोबर आहेस. ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन.